दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची उद्या मंगळवारी मुख्य चैत्र पौर्णिमा यात्रा संपन्न होत आहे। चैत्र यात्रेचं मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल होत आहेत। चांगभलच्या गजरानं अवघा ज्योतिबाचा डोंगर दुमदुमून गेला असून डोंगरवाटा भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्या आहेत। बैलगाडी, खाजगी वाहनातून आणि पायी चालत भाविक ज्योतिबा डोंगरावर आले आहेत। यंदाच्या यात्रेला जास्त भाविक येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। ज्योतिबा डोंगरावरील सासनकाठ्यांची मिरवणूक ही यात्रेचं मुख्य 40-40 फूट उंचीच्या असतात। रंगबिरंगी कपड्यांनी सजवलेल्या सासनकाठ्या आकर्षक आणि सुंदर दिसतात। काही काठ्यांना नोटांच्या माळा, फुलांच्या माळा असतात। हलगी, पिपाणी, तुतारी, सनईच्या तालावर काठ्या विशिष्ट पद्धतीनं नाचवल्या जातात। भर उन्हात तरुण वर्ग गुलालात चिंब होऊन नाचतो। सर्वांच्या मुखात ज्योतिबाच्या नावानं चांगभलचा अखंड गजर असतो। मंगळवारी ज्योतिबा मंदिरात पहाटे 3 पासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ होईल। 5 वाजता शासकीय महाभिषेक महापूजा होईल। 10 वाजता धूपारती सोहळा होईल। यावर्षी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यानं जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता पूजन करून सासनकाठीच्या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे। महालदार चोपदार यांच्या तोफेच्या सलामीनं मिरवणुकीला प्रारंभ होईल। या मिरवणुकीमध्ये पहिला मान सातारा जिल्ह्यातील इनाम पाडळीच्या सासनकाठीचा आहे। त्यानंतर मानाच्या आणि इतर अशा एकूण 108 सासनकाठ्या सहभागी होत असतात। या मिरवणुकीमध्ये 20 फुटांपासून ते 70 ते 80 फुटांच्या उंच सासनकाठ्या सहभागी असतात। 5:30 वाजता तोफेच्या सलामीनं ज्योतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होईल। सायंकाळी 6:30 वाजता यमाई मंदिरात यमाई देवी आणि जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होईल आणि त्यानंतर पालखी श्री ज्योतिबा मंदिरात परत येऊन तोफेच्या सलामीनं रात्री 10 वाजता पालखी सोहळ्याची सांगता होईल। अशा पद्धतीनं धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची पुजाऱ्यांनी माहिती दिली आहे। पहाटे 3 वाजल्यापासून धार्मिक विधी सोहळा संपन्न होईल। पहाटे 5 वाजता शासकीय अभिषेक होईल। त्यानंतर 6 ते 7 देवाची पूजा होईल। 10:30 वाजता देवाची धूप आरती सुरुवात होईल। 12 वाजता आरती संपल्यानंतर मानाच्या काठीचे पूजन होऊन सासनकाठीची मिरवणूक चालू होईल। 5:30 वाजता तोफेच्या सलामीने पालखी यमाईकडे मार्गस्थ होईल। यमाईकडे गेल्यानंतर यमाईचा आणि श्री जमदग्नीचा विवाह संपन्न झाल्यानंतर पालखी परत ज्योतिबा मंदिरकडे मार्गस्थ होऊन रात्रीची तोफेच्या सलामीने पालखीची सांगता होईल।